पुढील 4 दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय। त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर पुढचे 4 दिवस मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। मुंबईत पुढील 4 दिवस मुसळधारेचा इशारा आहे। मुंबईतील काही भागात अतिवृष्टीची देखील शक्यता आहे, ज्यात 200 मिलीमीटर पाऊस हा 24 तासात बरसू शकतो। दरम्यान पुढील 72 तासात मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात देखील चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि त्यामुळे मुंबईवर ओढवलेलं पाणी संकट कमी होण्यास मदत होणार आहे। हवामान विभागानं आज विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर तर पश्चिम विदर्भामधल्या अमरावती आणि अकोला जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। त्यामुळे आज विदर्भातील बहुतांश भागांमध्ये सर्वदूर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे। मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असून पूर्व आणि पश्चिम उपनगरांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय। पूर्व उपनगरांप्रमाणेच पश्चिम द्रुतगती मार्गावरील जोरदार पाऊस कोसळतोय। सकाळची वेळ असल्यानं सध्या या मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे। मात्र कार्यालयीन वेळ जसजशी वाढेल आणि पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। वांद्रे ते दहिसर या संपूर्ण पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू असून वाहन चालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येते। पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून परिस्थितीवर प्रशासनाचं लक्ष आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। सध्या मी मुंबईमधल्या पश्चिम उपनगर मध्ये आहे आणि सध्या हा पश्चिम द्रुतगती मार्ग आहे। याच ठिकाणी आपण बघू शकतो अनेक जण ही कार्यालयासाठी जाण्यासाठी निघत असतात। हा हायवे आहे, या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस पडत आहे। काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये जोर पावसाने धरलेला आहे। या उपनगरमध्ये वांद्रेपासून ते थेट दहिसर पर्यंत संपूर्णपणे पावसाचा जोर हा कायम आहे। आपण बघू शकतो कशा प्रकारे दुचाकी स्वार हे संपूर्णपणे रेनकोट घालून प्रवास करत आहेत। त्याचसोबत 4 चाकीने प्रवास करणारे देखील नागरिक हे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसत आहेत। अजून सकाळची वेळ असल्यामुळे इकडे वाहतूक कोंडी नाही, पण थोड्या वेळाने जर पाऊस असाच कायम राहिला तर संपूर्णपणे पश्चिम द्रुतगती मार्गावरती आपल्याला वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळेल। मोठ्या प्रमाणावरती नागरिक याच रस्त्यावरून कार्यालयासाठी जात असतात, याच मार्गाने थेट दक्षिण मुंबईमध्ये जात असतात। त्यामुळे कुठेतरी पावसाचा जोर कायम राहिलाच इकडे वाहतूक कोंडी होण्याची देखील दाट शक्यता आहे। कॅमेरामन श्रीनिवाससह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।